मुंबईत काँग्रेसचं टिळक भवनात आंदोलन, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं आंदोलन, निवडणूक आयोग आणि भाजप विरोधात काँग्रेसचं आंदोलन. उत्तराखंडमध्ये अडकलेले मालेगाव आणि नाशिकमधील 7 पर्यटक सुखरूप, सर्व पर्यटकांचा नातेवाईकांशी संपर्क. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद, मनसे ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीदरम्यान वाद, विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या मुद्द्यावरून वाद. छत्रपती संभाजीनगरात नियमबाह्य विद्यार्थ्यांची वाहतूक, जिल्ह्यात 38.2% बेशिस्त स्कूल बसचालक तर 27% बेशिस्त रिक्षाचालक. वाहतूक पोलिसांच्या तपासणीत माहिती समोर. अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पावसामुळे अनेक पिकं पाण्याखाली. 10 दिवसांनंतर पावसाची जिल्ह्यात हजेरी. हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील कयाधू नदीला पूर, नदीच्या पुरातून शेतकऱ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास. गँगस्टर अबू सालेमच्या याचिकेला राज्य सरकारचा विरोध. 1993च्या बॉम्बस्फोटमधील आरोपी अबू सालेमची शिक्षेतून मुक्त करण्याची मागणी. कोल्हापुरी चप्पलसाठी अतिरिक्त 86 लाखांचा प्रस्ताव, मंत्री अदिती तटकरेंच्या सूचना. कोल्हापुरी अधिक आकर्षक करण्यासाठी प्रयत्न. पुण्यात अनधिकृत बांधकामांवर कारवाई, कोंढवा खुर्द परिसरामध्ये कारवाई. 5000 चौरस फूट आरसीसी बांधकामावर कारवाई. पुण्यातील मंत्रा इन्सिग्निया बिल्डर विरोधात गुन्हा, भागीदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. मंत्रा प्रॉपर्टीजच्या 3 विरोधात गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.